आणि आता पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। नाना पटोले भंडारा जिल्हा प्रचार दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची माहिती। पटोलेंच्या घातपाताचा डाव आहे का? विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? लोंढेंचा सवाल। अपघातानंतर नाना पटोले यांच्याकडून भंडारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। अपघात की घातपात, पोलीस चौकशी करतील, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। नाना पटोलेंच्या तब्येतीची फोन करून विचारपूस केली। आमचा वैचारिक सामना असतो, आम्ही शत्रू नाही, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। संजय राऊत नाना पटोलेंचे दुश्मन, पटोलेंच्या वाहनाला झालेल्या अपघातावर शिरसाटांचं वक्तव्य। शिवसेनेनं उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या माथी मारली। महाविकास आघाडीमध्ये उत्तर मुंबईची जागा घ्यायला कुणीही तयार नव्हतं, पियुष गोयल यांच्या प्रचार सभेत फडणवीसांचं वक्तव्य। आम्हाला मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची आहे, गरिबी हटवायची आहे, मुंबईचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, देवेंद्र फडणवीसांचं विधान। बारामतीमधून माघार घेऊ नका हे सांगण्यासाठी विजय शिवतारेंना अनेकांचे फोन, कुणाचे फोन आले ते शिवतारेंनी दाखवल्यानंतर वाईट वाटलं, अजित पवारांचं वक्तव्य। शिवतारेंना फोन करणारे नेते कोण, मला जाणून घ्यायला आवडेल, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती तक्रार। मुनगंटीवारांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक। लोकसभा निवडणुकीमधील विजयासाठी चंद्रकांत खैरेंकडून यज्ञ, दक्षिणमुखी मारुती मंदिरात यज्ञयाग विधी। अमित शहांची उद्या नांदेडमध्ये सभा। प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी नरसीमध्ये सभेचं आयोजन। महायुतीचे नेते उपस्थित राहणार। मी सातारा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुमच्याशी बोलतोय, भाजपकडून मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल, पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजेंकडून विश्वास व्यक्त। मंत्री उदय सामंत आणि भावना गवळींमध्ये 1 तास चर्चा। गवळी आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद। लवकरच कार्यकर्त्यांसह भेट घेणार, तर भावना गवळींवर अन्याय झाल्याची सामंत यांची कार्यकर्त्यांसमोर कबुली।